गव्हाच्या किमतीत 20% घट झाल्याने एक व्यक्ती ₹600 10 किलो जास्त गहू विकत घेऊ शकतो. तर भावात घट झाल्यानंतर गव्हाचा भाव काय? मग आता पहिले तर 20% याचा अर्थ असतो 1/5. म्हणजे जो काही भाव किंवा आपण ज्याला दर म्हणतो, इंग्लिशमध्ये रेट म्हणतात, तो काय आहे? मूळ भाव आणि नवीन भाव. ठीक आहे. मूळ भाव किती आहे? तर छेदस्थानी असलेला मूळ भाव आहे 5. नवीन किंवा घट झालेला भाव हा काय आहे? अंशाने घट झाली म्हणजे 1 ची घट झाली. नवीन भाव आहे 4चा. मग ऑप्शन काय झालं? घट झाल्यानंतर गव्हाचा भाव किती? ऑप्शन 4 ने भाग जाणारी एकमेव संख्या इथे आहे 1. पण काही ठिकाणी असं होऊ शकतं, की ते उत्तर चुकीचं असू शकतं. त्याच्यामुळे त्याला क्रॉस चेक करण्यासाठी बघा आपल्याला अजून एक स्टेप करावं लागेल, जे की क्वांटिटी लिहितो मी, म्हणजे असं नग किंवा वस्तू किंवा किती क्वांटिटी घेतली. तर दर, भाव म्हणजे रेट आणि क्वांटिटी हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात असतात. मग व्यस्त प्रमाणात असतात म्हणजे हा 4 इकडे लिहितो मी, हा 5 इकडे लिहू शकतो. म्हणजे मूळ भाव जर असेल तर पहिले 4 किलो तांदूळ किंवा गहू खरेदी करू शकत असेल, तर आज तो 5 किलो गहू खरेदी करू शकत आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार 1 किलो गहू तो जास्त खरेदी करू शकत आहे. पण गणितात दिलंय की हे 1 नसून 10 किलो एक्स्ट्रा खरेदी करू शकतोय. मग ह्या 10 ने ह्याला गुणा, ह्या 10 ने ह्याला गुणा म्हणजेच पहिले जर तो मूळ भावाने 40 किलो खरेदी करू शकत असेल ₹600 तर आता तो 50 किलो गहू खरेदी करू शकत आहे. मग जर तुम्हाला घट झाल्यानंतरचा भाव विचारला म्हणजे ₹600 जर तो 50 किलो क्वांटिटी खरेदी करू शकतो, तर तो ₹12 प्रति किलोने काय करत आहे? गव्हाचा भाव आहे. जर त्यांनी सांगितलं असतं, की पूर्वीचा भाव घट होण्यापूर्वीचा, तर पूर्वी तो 40 किलो खरेदी करू शकत होता ₹600त. मग हा शून्य कटला, तर 15 चोक 60 म्हणजे ₹15 एवढा त्याचा भाव असला असता. पण आपल्याला विचारलेलं काय? घट झाल्यानंतर. घट झाल्यानंतर त्यांनी एवढी क्वांटिटी खरेदी केली एवढ्या रुपयात, म्हणून उत्तर आलं 12. तर तुमचे काही डाऊट असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे. ही आपली 59ची मेंबरशिप आहे. धन्यवाद.